हे दृश्य आपण बघत आहोत। राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेत गेलेले आहेत। पालिकेच्या नव्या महापालिका आयुक्त अर्थातच अश्विनी भिडे यांचं त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी अगदी काही वेळापूर्वीच भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्याच नंतरची हे दृश्य आपण बघत आहोत। इथं काही कागदपत्र आहेत आणि त्याच वरती राज ठाकरे हे संपूर्ण माहिती बघत असल्याचं आपण दृश्यांमधून बघितलं आणि या आधीची ही दृश्य आपण बघतोय। अश्विनी भिडे आहेत, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे इथे उपस्थित आहेत। त्यांनी अश्विनी भिडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे काही नेते देखील उपस्थित आहेत। राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीला गेले होते। अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। फोटो समोर आलेला आहे। महापालिकेच्या आयुक्ता अश्विनी भिडे यांची त्यांनी भेट घेतली आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि काही महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। कृष्णा, आपण बघतोय महापालिकांची भेट या ठिकाणी राज ठाकरेंनी घेतलेली आहे, त्यांना शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर आता राज ठाकरे नेमके कुठे आहेत आणि आपण ही दृश्य बघतोय, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना द्याल। वर्षा, आपण पाहतो गेल्या अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महानगरपालिकेवरती जे आयुक्त म्हणून ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक होते त्या अधिकाऱ्यांची सैनिकच्या भेट घेण्यासाठी पालिकेमध्ये येत असतात। मागच्या वेळेला आपण पाहिले की जेव्हा भूषण गगराणे आयुक्त झालेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने येऊन भेट घेतलेली होती आणि आता अश्विनी भिडे महानगरपालिकेचे आयुक्त झाल्यानंतर त्यांची सुद्धा सदिच्छा भेट राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। त्यानंतर मनसेचे जे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे हे पालिकेमध्ये आलेले आहेत। मनसेला जे पक्ष कार्यालय पालिकेच्या आतमध्ये मिळालेलं आहे त्या पक्ष कार्यालयामध्ये सध्या राज ठाकरे आहेत। तिथे मनसेच्या नगरसेवकांकडून पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत केलं गेलेलं आहे आणि या पक्ष कार्यालयाला भेट देऊन त्यांनी पक्ष कार्यालय नेमकं कसं आहे याची देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। सध्या राज ठाकरे हे मनसेला पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि तिथे ते इथच्या नगरसेवकांशी मनसेच्या संवाद साधताना पाहायला मिळतात। मनसेचे जे काही गटनेते आहेत यशवंत किल्लेदार ते सुद्धा आहेत आणि इतर जे नगरसेवक मनसेचे निवडून आलेले आहेत ते सुद्धा सध्या पक्ष कार्यालयामध्ये आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे पालिका आयुक्त म्हणून जे अधिकारी नियुक्त होतात त्यांची भेट सदिच्छा भेट म्हणून घेण्यासाठी स्वतःहून पालिकेमध्ये येत असतात आणि ती परंपरा जपत राज ठाकरेंनी याही वेळेला अश्विनी भिडे या नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांची भेट सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि आता आपल्या नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी किंवा आपलं पक्षाला मिळालेलं जे काही पक्ष कार्यालय आहे ते कशा पद्धतीने आहे ते जाणून घेऊन आपल्या नगरसेवकांसाठी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे हे मनसेच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि तिथे त्यांचं स्वागत मनसेच्या सगळ्या नगरसेवकांकडून आणि गटनेते यशवंत किल्लेदार यांच्याकडनं केलं जात आहे। वर्षा, निश्चितच कृष्णा, आपण बघतोय पालिका आयुक्तांची राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे। यावेळेस काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे का? जसं की मुंबईमधला प्रदूषण असेल किंवा मग रस्ते खड्डे असतील, या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंकडून काही संवाद करण्यात आला या ठिकाणी? नक्कीच वर्षा, कारण ही फक्त सदिच्छा भेट नसते तर सदिच्छा भेट म्हणून त्यांच्या शुभेच्छा देणं त्यांचं स्वागत करणं हा एक पार्ट असतो। मग तो दुसरा महत्वाचा पार्ट की मनसेचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांच्या माध्यमातून लोकांसाठी कशा पद्धतीने चांगली कामं करता येतील आणि या सगळ्यामध्ये आवश्यक असणारा निधी असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत किंवा पालिकेच्या प्रशासनाकडून त्यांना मिळणारं सहकार्य असेल त्याही बाबतीमध्ये आयुक्तांसोबत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण निधीवरून जो काही गदारोळ माजलेला होता त्यामध्ये सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांना जास्त कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विरोधातल्या सगळ्या नगरसेवकांना काही लाखांचा निधी देण्यात आलेला आरोप सुद्धा पालिका प्रशासनावरती करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने सुद्धा कदाचित मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पालिका आयुक्त यांच्यामध्ये चर्चा झालेली असू शकते आणि मुंबईच्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्यामध्ये पार्किंगचा सातत्यानं उपस्थित असणारा प्रश्न आहे त्यावरती राज ठाकरे खास करून भाष्य करतात असतात। त्याचबरोबर मुंबईचं प्रदूषण आणि मुंबईचं जी खेळाची मैदान आहेत त्यावरही राज ठाकरे नेहमी मतं मांडत असतात की मैदानं जपली पाहिजे। त्याचबरोबर पार्किंगची समस्या जी मुंबईमध्ये भेडसावते आहे त्यावरती काहीतरी उपाय म्हणून पार्किंगचे लॉट हे अंडरग्राऊंड बनावेत यासाठी सुद्धा सरकारसोबत सुद्धा झालेला आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आयुक्तांशी या सगळ्या प्रश्नांवरती नागरी समस्यांवरती चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद।